जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करा. बायको: आहो ऐकलत का? नवरा त्रासलेल्या स्वरात: काय बोल. बायको: या महिन्यात मी तुमच्याशी कमी भांडणार आहे. नवरा: अरे वा, कसं काय? बायको: कारण हा महिना 28 दिवसांचा आहे. मकर संक्रांती नंतरच्या दुसऱ्या दिवशीचा नवरा बायकोचा संवाद. अर्थात हे पुण्याचेच असावेत. बायको: आहो आज मला कसं तरीच होतंय. नवरा: अगं काल गोड बोलण्याचा ताण पडला असेल, आज वाटेल बरं. पती: का ग, बाळाच्या 3ऱ्या वाढदिवसानंतर तुला कुठं जावंसं वाटतंय? पत्नी: माझ्या माहेरी दुसरं बाळ आणायला. पती: मला वाटतं तू पहिल्या बाळाच्या वेळी माहेरीच होती. पत्नी: हो, कारण माहेरची देव नवसाला पावतो. वडील: गण्या किती वाजले रे? गण्या: बाबा मला घड्याळ कळत नाही. वडील: तू फक्त तास, मिनिट आणि सेकंद काटा कुठे आहे ते पाहून मला सांग. गण्या: बाबा तिन्ही काटे घड्याळातच आहेत. विवाह संस्थेतला संवाद. मॅडम, हा मुलगा खूप शिकलेला आहे आणि भरपूर कमवतो, पण जास्त काळा आहे हो. लग्नाची मुलगी: ह्याचा पॅटर्न मध्ये दुसरा कलर दाखवा ना मला. काय मज्जा आहे आजच्या शाळेतल्या पोरांची, त्याला लवकर प्रेम करायला मिळतं आणि आम्ही 9वी-10वीत प्रमेय सोडून सोडून मेलो. राघव: ह्या वर्षी सुट्ट्यांमध्ये कुठे जाणार फिरायला? केशव: अजून पक्क नाही झालं. राघव: का? केशव: मी म्हटलं जगभर प्रवास करू तर. बायको म्हणते नाही, दुसरीकडे कुठेतरी जाऊ. आरतीमध्ये हजर न राहता भेटलेला प्रसाद आणि गरबा खेळत पटलेली आयटम कधी सोडू नका. अमित: मला फोनवर धमक्या मिळत आहेत. पोलीस: कोण आहे जो तुला धमक्या देत आहे? अमित: फोनवाले बोलत आहेत, जर बिल नाही भरलं तर कापून टाकेन. गंपू: नवीन खाते उघडण्यासाठी बँकेत जातो, अर्ज घेतो, पण तो भरण्यासाठी दिल्लीत जातो. का? कारण फॉर्मवर लिहिलेलं असतं कॅपिटलमध्ये भरा. बबडी: अरे देवा देवा, काय हे? आज उद्यानात एवढी कागद कसली पडली आहेत? बंड्या: अगं काल पालिकेने निवेदन नाही का वाटली उद्यानात कचरा करू नये म्हणून, त्याच निवेदनांचे कागद आहेत ते. बंड्या: तुला सांगतो, जर मी एका श्रीमंत मुलीशी लग्न केलं ना, तर माझे सगळे प्रॉब्लेम संपतील. खंड्या: अरे मग लगेच करून टाक की. बंड्या: पण एक प्रॉब्लेम आहे यार. खंड्या: अरे त्यात काय, अशी कितीतरी मुली तयार होतील की. बंड्या: हो, मुली तयार होतील ना, पण माझी बायको नाही ना तयार होणार. संजू: गुरुजी, माझ्या गृहपाठाच्या वहीवर तुम्ही काय शेरा मारला आहे? गुरुजी: अक्षर सुवाच्य काढावं. शिक्षिका: मुलांना कोणी एखाद्या कागदाकडे बघून भविष्य सांगू शकते का? बाळू: हो. शिक्षिका: कोण? बाळू: माझी आई. कसं काय? बाळू: माझ्या गुणपत्रिकेकडे बघून आई सांगू शकते बाबा घरी आल्यावर काय होणार ते. शिक्षिका: चिंटू, तुला 50 मार्क देताना मला खूप आनंद होतोय. चिंटू: मॅडम तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता. शिक्षिका: ते कसे काय रे? चिंटू: पूर्ण 100 मार्क देऊन. चला लग्न करूया. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडला: आता आपल्या लग्न करायला पाहिजे. बॉयफ्रेंड: ते ठीक आहे, पण आपल्याशी लग्न करणार तरी कोण? माणूस जेव्हा लग्नाच्या आधी कुण्या स्त्रीचा हात पकडतो तेव्हा ते प्रेम असतं, पण लग्नानंतर तो तिचा हात पकडतो तो स्वतःचा बचाव असतो. प्रेम जिच्यावर करायचं तिच्या घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं, दाबून जेवायचं, सगळं विसरून. पक्या: 1 एप्रिलला बसमध्ये चढतो. कंडक्टर तिकीट विचारतो. राजा: 10 रुपये देतो आणि तिकीट घेतो आणि कंडक्टरला म्हणतो, एप्रिल फूल, माझ्याकडे पास आहे. लग्नाच्या पंक्तीत गंगाराम बराच उशीर जेवत असतो. एक माणूस विचारतोय, किती तिमे झालं, किती जेवत आहात गंगाराम? माझा कधीच झालंय हो, पण लग्नपत्रिकेत जेवणाची वेळ
1 ते 4 दिली आहे म्हणून जेवतोय अजून. एकदा मुलगी बघायचा प्रोग्राम असतो तेव्हा मुलीला प्रश्न विचारतात पाहुणे, गाऊन दाखवा. मुलगी वाळत घातलेला गाऊन घेऊन येते. पाहुणे, वाळू द्या. मुलगी, ही घ्या वाळू. मी आज चेहऱ्याच्या एका बाजूला डव लावला आणि एका बाजूला बायकोने कानाखाली लावली. कानाखाली लावलेली बाजू बघा जास्त चमकत होती. एका सरकारी ऑफिसात अकाउंटंट पदासाठी भरती सुरू होती. मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं, 2 अधिक 2 किती? उमेदवाराने इकडे तिकडे पाहिले आणि विचारले, किती दाखवायचे आहेत? त्याची निवड झाली बघा. जगाच्या दूर एका प्रेमनगरीत आपलं छोटंसं घर असावं आणि मध्ये आपली कोंबड्यांची पोल्ट्री असावी. वाटायचे आयुष्य जगावे फक्त तिच्यासाठी. जिवंत राहावे फक्त तिच्यासाठी. पैसा कमवावा फक्त तिच्यासाठी. सांगेल तसं वागावं फक्त तिच्यासाठी. तिच्या होला हो म्हणावं फक्त तिच्यासाठी. तिला हवं ते द्यावं फक्त तिच्यासाठी. मी फक्त म्हणे, अगं मला जरा गायच्या पाण्याला पैसे देतेस का? एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं, प्रेम काय आहे? हृदयानं क्षणाचाही विलंब न करता पटकन सांगितलं, हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणे. हे आउट ऑफ सिलेबस प्रश्न मला बघ विचारू नको. एक 12 वर्षाचा मुलगा 18 वर्षाच्या मुलीला म्हणतो, मुलगा, आय लव्ह यू. मुलगी, स्टुपिड, इतका लहान आहेस आणि मला प्रपोज करतोस? मुलगी, बर, मग तुझ्या लहान बहिणीला माझ्याकडून सांग, प्लीज प्लीज प्लीज. सुंदर मुलीच्या प्रेमात पडणारे सगळेच संसारात यशस्वी होतात असे नाही. पण जीवन सुंदर बनवणाऱ्या मुलीच्या प्रेमात पडणारे 100% यशस्वी होतात. स्टँडवरच्या गर्दीत मला ती दिसली. माझ्याकडे पाहून ती थोडी हसली. हसल्यावर मी म्हटलं, पोरगी फसली. मी तिच्याजवळ जातात कसली अहो कानाखाली माझ्या चप्पल बसली. पुन्हा दुसरी मुलगी असली. मी मात्र घरची वाट धरली. मन वेडं झालं तर काय होतं? जास्त काय होत नाही बघा. मेंटल हॉस्पिटलला जावं लागतं. स्वतःला समजते ऐश्वर्या राय. अगं तू तर गावातील गावरान गाय.